आणि सुपरफास्ट बातम्यांचा आढावा घेऊन झालाय आणि काही सविस्तर बातम्या बघूयात। महायुतीमधली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आहे। अजित पवार निधी देत नाहीत या मुद्द्यावरून शिंदेनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती आणि आता त्याच अजित पवारांच्या अर्थ खात्याने शिंदेच्या कोट्यामध्ये असलेल्या सामाजिक खात्याचा निधी हा लाडक्या बहिणींकडे वळवल्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। सामाजिक न्यायाचा निधी कायद्यानुसार वळवता येत नाही असं शिरसाट म्हणाले। याआधी परिवहन मंत्र्यांनी देखील अर्थ खात्यावरती ताशेरे ओढले होते। परिवहन खात्याच्या निधीसाठी आपण दर आठवड्याला अर्थ मंत्रालयामध्ये ठाण मांडून बसणार आहोत असं प्रताप सरनाईक म्हणाले। तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते। हे महाबाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत। या शकुनीने केलेलं हा काम आहे। हे करतात हे सर्व। त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना। आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे। फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे। तुमच्या माध्यमातून मला दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याला शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी दुजोरा दिलाय। लाडकी बहीण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीच्या संदर्भात कसरत करावी लागत असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। बजेटमध्ये हवी तशी निधीची उपलब्धता नव्हती असंही आंबेडकर म्हणाले। खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे। यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे। परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणाने गाडी रुळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने होईल।